कर्मयोग स्वामी विवेकानंद। अध्याय पहिला, कर्म आणि त्याचा चारित्र्यावर प्रभाव। भाग 2। भाग 1 ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये भाग 1 ची लिंक दिलेली आहे। माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावे लागते त्यापैकी मानवी चारित्र्य घडविणारी कर्मशक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबळ होय। मनुष्य हा जणू काही एक केंद्र असून जगातील समस्त शक्तींना तो आपल्याकडे आकर्षून घेत असतो। ह्या केंद्रातच त्यांना वितळवून एकत्र मिसळवत असतो आणि मग एक खूप जोरदार प्रवाहाच्या रूपाने त्यांना बाहेर सोडित असतो। हे केंद्र म्हणजेच खरा मनुष्य, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ आत्मा। तो स्वतःकडे समस्त विश्व आकर्षित असतो। भले बुरे, सुख दुःख सारेच त्याच्या रोखाने चाललेले आहे। जाऊन जणू काय त्याला चोहब बाजूंनी बिलगत आहेत आणि तो त्या सामग्रीतून चारित्र्य नावाचा प्रवृत्तीचा एक महान शक्तिशाली स्रोत उत्पन्न करून त्याला बाहेर फेकत असतो। त्यांच्यात जशी वाटेल ते आकर्षून आत घेण्याची शक्ती असते, तशीच ते बाहेर टाकण्याची देखील शक्ती त्याच्याच ठायी वसत असते। किंचित विचार केल्यास कळून येईल की जगात जी काही कार्य आपल्याला दिसत आहेत, मनुष्य समाजात जी काही गती प्रतीत होत आहे, स्वभावावर जी सारी कर्मे आढळत आहेत, ती सर्व केवळ विचारांचाच बाह्य आविष्कार, माणसाच्या इच्छाशक्तीचाच केवळ बाह्य विकास होय। यंत्र उपकरणांचा संभार, नगर नगरींचा संसार, जहाजे, युद्धनौका आदींचा विस्तार सारेच माणसाच्या इच्छाशक्तीचाच केवळ बाह्य प्रकाश होय। ही इच्छाशक्ती चारित्र्यातून निर्माण होत असते वा चारित्र्य कर्मांनी घडविले जात असते आणि म्हणूनच जशी कर्मे असतील तसा तदनुरूपच इच्छाशक्तीचा बाह्य प्रकाश वा बाह्य आविष्कार होणार। या पृथ्वीच्या पाठीवर जेवढे म्हणून प्रचंड इच्छाशक्ती संपन्न पुरुषश्रेष्ठ उदयास आले आहेत त्यांच्यातील सर्वजण प्रबळ कर्मी होते। अवघ्या दुनियेची उलथापालथ करून टाकण्यापुरतीच प्रचंड इच्छाशक्ती त्या कर्मवीर नरश्रेष्ठांच्या अंतरात सळसळत होती। ही शक्ती त्या युगानयुगीच्या सतत कर्मांमधून मिळविली होती। बुद्ध वा येशूंसारखी प्रचंड इच्छाशक्ती काय एकाच जन्मात लाभणे संभवते? अनुवांशिक शक्ती संक्रमणाच्या संकल्पनेने हे कोढे सुटण्यासारखे नाही, कारण त्यांचे जन्मदाते कोण आणि काय होते हे सर्व विदितच आहे। मानवजातीच्या कल्याणाप्रित्यर्थ त्यांच्या जनकांनी कधी एक तरी शब्द उच्चारला होता किंवा नाही याची नोंद इतिहासात सापडत नाही। जोसेफ सारखे लाखो गणती सुतार आले आणि गेले, हजारो लाखो आजही जगात वावरत आहेत। बुद्धांच्या पित्यासारखे लहान सहान राजे लक्षावधी होऊन गेले। जर ह्या घटनेला तुम्ही केवळ अनुवंशिक संक्रमणाचे उदाहरण म्हणत असाल तर मग अर्धे अधिक जग ज्याची पूजा उपासना करून धन्य होत आहेत अशा एका पुत्ररत्नाला जन्म दिला, ह्या वस्तुस्थितीची संगती तुम्ही कशी काय लावणार आहात? तो एक सुतार आणि लक्ष लक्ष लोक ईश्वर बुद्धीने ज्याची अर्चना करतात, तो त्याचा पुत्र, ह्या दोघांमधील अलंघनीय अंतराची तरी तुम्ही कशी काय वाट लावणार आहात? उपरोक्त मतांच्या द्वारा ह्याची मीमांसा होणे अगदी आवश्यक आहे। बुद्ध देवांनी जगतात ज्या महान शक्तीचा संचार केला, येशूमधून जी महान शक्ती प्रकट झाली ती कुठून आली होती? या शक्तीचे उगमस्थान कोणते? ती अलबतच युगानयुगे कुठेतरी अस्तित्वात होती, क्रमशः अधिक प्रबळ होत होती आणि अंती समाजात ती बुद्ध देवांच्या वा येशूंच्या रूपाने प्रबळ शक्ती स्वरूपात प्रकट झाली। आजही तो शक्तिस्रोत प्रवाहित होत आहे आणि हे सारेच कर्मांच्या द्वारा नियमित होत असते। उपार्जन न केल्यास कोणालाही काहीच लाभत नसते, हा अगदी सनातन नियम आहे। हे असे नाही अशी स्वतःची समजूत करून घेऊन आपण फुकटातच काही लाटू शकू असे पुष्कळदा आपल्या मनात येणे साहजिक आहे, पण सरते शेवटी प्रस्तुत नियमांच्या कठोरतेचा प्रत्यय घेऊन त्यांच्या सत्यतेची बालंबाल खात्री पटल्यानंतर मग त्यावर विश्वास ठेवणे आपल्याला भागच पडते। एखादा हरीचा लाल उभ्या आयुष्यभर श्रीमंत बनण्यासाठी आटोकाट धडपड करीत असतो। भल्या बुऱ्याची तमान बाळगता तो हजारो लोकांना ठकवीत असतो, पण काय अखेरीस बापड्याला उमजून येते की श्रीमंत होण्याला आपण खरोखरच पात्र नव्हतो।
ह्या समस्त ऐश्वर्य भोगाचे आपण खरोखरच अधिकारी नव्हतोच. आणि मग त्यांचे ते जीवन त्यांच्या दृष्टीने दुःखाचे, त्रासदायक नव्हे एक उपद्रवच होऊन बसते. आपण आपल्या शारीरिक भोगविलासासाठी अमाप धन जमा करू शकू, पण वास्तविक दृष्ट्या आपण जे स्वतःच्या कर्माने अर्जित करू त्यावरच फक्त आपला अधिकार, तेच तेवढे आपले. एखाद्या मूर्खाने जगामध्ये असतील नसतील ती सारीची सारी पुस्तके खरेदी करून त्यांनी आपले ग्रंथालय मारे खच्चून भरले तरी काय होणार? ती बिचारी तिथेच धूळ खात पडली राहतील. त्यातील फक्त जेवढे वाचण्याला तो लायक आहे तेवढेच काही झाले तरी तो वाचू शकणार. आणि ही लायकी, हा अधिकार, ही पात्रता कर्मानेच अंगी येत असते. आम्ही कशाचे अधिकारी आहोत आणि आम्ही कोणती वस्तू ग्रहण करून आत्मसात करू शकू याचा निर्णय आमचे कर्मच करील. आपल्या वर्तमान अवस्थेला आपण स्वतः जबाबदार आहोत आणि पुढे जे काय होण्याची आपली इच्छा आहे ते होण्याची शक्ती देखील आपल्यात विद्यमान आहे. आणि आपली आजची अवस्था जर आपल्या पूर्वकर्मांच्या द्वारा नियमित होत असेल तर मग त्याबरोबर हेही आलेच की भविष्यकाळी जसे म्हणून बनण्याची आपली मनीषा आहे तसे आपण आपल्या चालू कर्मांनीच बनू शकू. अतएव कर्म कसे करीत असतात हे आपण समजून घेणे अत्यावश्यक आहे. यावर तुम्ही कदाचित असा आक्षेप घ्याल की कर्म कसे करीत असतात हे शिकण्याची वस्तुतः काय आवश्यकता आहे? जगातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे कर्म करीतच आहे ना? कबूल. परंतु गोष्ट अशी आहे की हे सारे खरे असले तरी देखील शक्तीचा अपव्यय नावाची एक गोष्ट अस्तित्वात आहे हे सुद्धा डोळ्याआड करून कसे चालेल? कर्मयोगासंबंधी गीतेत म्हटले आहे, योगः कर्मसु कौशलम. कर्मयोग म्हणजे कर्माचरणातील कौशल्य, शास्त्रीय पद्धतीने कर्मानुष्ठान, कर्म कशा तऱ्हेने केले पाहिजे हे समजून घेतल्याने त्यापासून सर्वश्रेष्ठ फल पदरात पडू शकेल. तुम्ही पक्के लक्षात ठेवावयास हवे की समस्त कर्मांचा उद्देश मनामध्ये जी शक्ती पूर्वीपासूनच वसत आहे तिला प्रकट करणे, आत्म्याला जागृत करणे हाच होय. पूर्ण शक्ती आणि पूर्ण ज्ञान प्रत्येकाच्याच अंतर्यामी वास करीत असतात आणि ही सारी भिन्न भिन्न कर्मे म्हणजेच जणू काही त्यांना प्रकट करण्यासाठी, त्यांना जागे करण्यासाठी केलेले आघातच होय. माणूस नाना हेतूंनी प्रेरित होऊन कार्यास प्रवृत्त होत असतो. कोणत्या तरी एखाद्या हेतूखेरीज कार्य मुळीच होणे संभवनीय नाही. कोणाला कीर्तीच्या आकांक्षेने पछाडलेले असते, तिच्या प्राप्तीसाठी ते कार्य करीत असतात. कोणाला धन लिमसेने झपाटलेले असते, ते धनार्जनासाठी कार्य करीत असतात. कोणाच्या हृदयात सत्तेचा अभिलाष स्पंदत असतो, ते सत्तेच्या लाभासाठी कार्य करीत असतात. कोणाकोणाला स्वर्गारोहणाचे वासनेची बाधा झालेली असते, ते स्वर्गाला जाण्यासाठी कार्य करीत असतात. परत इतर कित्येकांना मृत्यूनंतर स्वतःचे नाव मागे ठेवून जाण्याची स्पृहा असते, ते त्यासाठी कार्य करीत असतात. चीन देशात अशी वहिवाट आहे की तिथे मृत्यूपूर्वी कुणाही व्यक्तीला पदवी बहाल करण्यात येत नाही. तिथे कुणीही खूप चांगले काम केल्यास त्याच्या दिवंगत पित्याला अथवा पितामहाला एखादी सन्मान्य पदवी प्रदान करण्यात येत असते. आणि प्रस्तुत प्रथा म्हणजे आपल्या प्रथांपेक्षा कितीतरी चांगले आहे हे विचारांती आपण सर्वांनाच पटेल असे मला वाटते. काही लोक ह्यासाठीच कार्य करीत असतात. काही विशिष्ट संप्रदायातील कित्येक मुसलमान मृत्यूनंतर आपली एक भली थोरली कबर बांधली जावी एवढ्यासाठीच उभ्या आयुष्यभर कार्य करीत असतात. मला असे कितीतरी संप्रदाय माहीत आहेत की ज्यांच्यात एखादे मूल जन्माताक्षणीच त्यांच्यासाठी एक समाधी मंदिर उभारले जाऊ लागले. त्यांच्या दृष्टीने तेच माणसाचे सर्वात महत्त्वाचे कर्म होय. आणि ते समाधी मंदिर जितके अधिक विशाल आणि सुंदर होईल तितकी ती व्यक्ती अधिक सुखी म्हणून समाजात समजण्यात येत असते. परत कोणी कोणी प्रायश्चित्त प्रित्यार्थ कर्म करीत असतात. साऱ्या दुनियेतील कृष्णकृत्य करून सवरून शेवटी मग ते बिनदिगंत एखाद्या मंदिराची प्रतिष्ठा करण्याचा उपद्व्याप आरंभतात किंवा भटा भिक्षुकांना विकत घेऊन त्यांच्या मार्फत स्वर्गाला जाण्याचा परवाना हस्तगत करण्यासाठी अल्पस्वल्प दक्षिणेचे उदक त्यांच्या हातावर सोडण्यास उद्युक्त होत असतात. आणि हे सारे करताना ते असल्या मनोराज्यात दंग असतात की
त्यांच्या ह्या दानशीलतेने त्यांचा मार्ग खरोखरच निष्कंटक होऊन जाईल आणि इतके पातके करून ते अखेरीस सही सलामत निर्विघ्नपणे निसटून जाऊ शकतील. ह्या आणि असल्या तऱ्हेतऱ्हेच्या कितीतरी हेतूंनी प्रेरित होऊन माणूस कार्य करण्यास उद्यत होत असतो.